शारदा, तू माझी जवळची मैत्रीण आहेस ना ग? अगदी माझ्या सुखादुःखात माझ्या सोबत असणारी, माझं छान व्हावं अशी सदिच्छा बाळगणारी. नुसतं प्रेमच नाही तर राग आला तर रुसून पण बसतेस ना तू, हो ना? माझी आई पण अगदी तशीच आहे. 9 महिने माझ्या आईने मला पोटात वाढवलं. मला जगवण्यासाठी तिने केलेल्या जीवघेण्या संघर्षाची जाणीव आहेच ग मला, आणि त्याच्यासाठी मी तिची ऋणी तर आहेच. अर्थात सध्या आई माझ्याशी नीट बोलत नाही. जे काय बोलायचंय ते दत्ता मार्फतच बोलते. पण तिच्या काळजात होणारी कालवा कालव कळते ग मला. अपशकुनी म्हणून माझी होणारी विटंबना, माझा अपमान, माझ्या वेदना, माझे दुःख तिच्या डोळ्यात सरळ दिसतं मला. आणि शारदा, भावना या डोळ्यातूनच व्यक्त होतात ना ग. तिला त्रास नसेल का होत? मला त्रास होतोच, पण माझ्यापेक्षाही शतपथ जास्त त्रास तिला होत असेल. माझ्या भविष्याबद्दल, माझ्या लग्नाबद्दल विचारांचा वणवा तिच्या मनामध्ये पेटत असेल ना. अप्रत्यक्षरित्या माझ्याशी ती अशी वागते, पण हे सगळं करून ती स्वतःलाच त्रास करून घेते. तोंडावर रागाचा मुखवटा चढवून ती रात्रंदिवस माझ्यासाठी झुरत असते ग. माझं जे दुःख आहे ना ते मला जवा एवढंच आहे, पण माझ्या आईचं दुःख आहे माझ्यासाठी आभाळा एवढं आहे ग. देवा, मला शक्ती दे. माझ्या हातून असं काहीतरी घडू दे ना की माझ्या आईचे सगळे दुःख निघून जाऊ दे. तिला हसताना बघण्याची माझी खूप इच्छा आहे.